खजूर, ड्रायफ्रुट्स आणि भरपूर चव असं परफेक्ट खजूर रोल घरी कसं बनवायचं हे आज आपण पाहूया. कोणतेही साखर न घालता तयार होणारी हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपी नक्की करून पहा. चला सुरुवात करूया रेसिपीला. हे बघा, मी ते खजूर घेतले आणि खजूरची सगळी बिया काढून ठेवली आहे. आता मी हे मिक्सरमध्ये घालते. मिक्सरमध्ये घालून आता हे ग्राइंड करून ठेवते. हे बघा, ग्राइंड करून झालंय. आता मी हे पिस्ता घेतले. पिस्ताचे बारीक बारीक पीसेस करून घेते. हे बघा, पिस्ताचे चांगले पीसेस करून झाले. आता मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते. आता मी बदामचे पीसेस करते. बदाम असं पातळ पातळ कापायचं, जाड नाही कापायचे. हे बघा, असे कापायचे. तर अशा प्रकारे बाकीचे बदाम असे पीसेस करून घेते. हे बघा, झाले असे. आता मी काजू पण असे बारीक बारीक कापून घेते. हे बघा, असे बारीक बारीक कापून घ्यायचे. कढई ठेवली इथे स्लो फ्लेमवरती. आता यामध्ये मी खसखस घालते आणि चांगलं परतून घ्यायचं खसखस. जर खसखसचा कलर चेंज झाला आणि वास आला ना चांगला, तर समजून जायचं की खसखस भाजून झालंय. हे बघा, खसखस भाजून झालंय चांगलं. आता मी हे खसखस एका प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच कढईमध्ये मी पिस्ता घातलाय आणि हे पण आहे ना स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं. रोस्ट होऊ दे चांगलं. हे बघा, पिस्ता चांगला रोस्ट झाला. आता मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते. ह्याच्यामध्येच मी खसखस घातले, त्यामध्येच मी पिस्ता घालते. आता त्याच कढईमध्ये मी घालते खरबुजाची बिया, भोपळ्याची बिया आणि सूर्यफूलची बिया. हे तिन्ही बिया मी रोस्ट करून घेते स्लो फ्लेमवरती. चांगले भाजून घ्यायचे. या तिन्ही बियामध्ये प्रोटीन, फायबर आहे आणि विटॅमिन्स आहे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि खूप बरेच फायदे आहे याचे. हे बघा, भाजून झालेत. आता मी हे काढून घेते. आता या कढईमध्ये मी घालते बदाम आणि काजू. आता यावरून तूप घालते आणि चांगले भाजून घेते. हे पण चांगले रोस्ट करून घ्यायचे. ह्या रेसिपीमध्ये सगळे एकदम हेल्दी इन्ग्रेडियंट्स आहे, म्हणून हे खूप छान पण लागेल आणि रोज खाण्यासाठीही चांगलं आहे. हे बघा, चांगले रोस्ट करून झाले. आता हे मी काढून घेते. आता ह्याच कढईमध्ये मी परत तूप घालते 2 चमचे. आता ह्यामध्ये मी खजूरची पेस्ट घालते. हे बघा, खजूर आहे ना चिकट आहे, म्हणून ह्याला वेगळं करायला थोडा वेळ लागेल. म्हणून स्लो फ्लेमवरती असंच त्याला मिक्स करत राहायचं तुपाबरोबर. बघा, वेगळं झालं. आता ह्यामध्ये मी सगळे सीड्स घालते आणि बदाम काजू घालते आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. फक्त खसखस आणि पिस्ता नाही घातले, ते तसंच ठेवले. ह्या मिश्रणाला सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मिश्रण हळूहळू मिक्स होतंय. हे बघा, मिश्रण चांगलं मिक्स करून झालं. आता गॅस बंद करायचं. बघा, एका प्लेटमध्ये काढून ठेवलंय, थंड होऊ दे. आता हाताला मी तूप लावलंय आणि हे चांगलं ना असं गोल गोल करायचं, रोल शेपमध्ये करायचंय. हे बघा, असं गोल 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 करायचं. तुम्हाला जर मोठं करायचं मोठंही करू शकता, छोटं किंवा मीडियम साईजचंही करू शकता, तुमच्यावरती आहे. हे बघा, हे खसखस आणि पिस्ताला असं लावायचं ते, म्हणून मी बोलली होती ते नाही घालायचं. हे बघा, आता हे असं ठेवायचं साईडला आणि दुसरा रोलही घ्यायचं आणि त्याचंही असं करून ठेवायचं. त्याला मिक्स करून घ्यायचं खसखस आणि पिस्तामध्ये. बघा, सगळे रोल करून झाले. आता हे असंच 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं सेट करायला. हे बघा, 1 तास झाले. आता मी कट करून घेते. हे बघा, मस्त रोल झालेत. तर अशा प्रकारे आपले हे खजूर रोल रेडी आहे. तर असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानस किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.